नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय सेल्फ निहाल सर. वेलकम ऑल ऑफ यू टू ग्लोबल ऑनलाईन. तर आज आपण शोर शॉर्ट MCQs बघणार आहोत, ज्यामध्ये प्रॅक्टिकल जे आपल्या पेपर 1 मध्ये प्रश्न विचारले जातात, त्या प्रॅक्टिकल प्रश्नांचा मॅक्सिमम आपण सराव करणार आहोत. ठीक आहे. तर या सरावामध्ये आपल्याला कळून चुकेल की हे जे प्रश्न आहेत है ना, हे 100% परीक्षेत येण्याची शक्यता आहे. कारण हा जो पॅटर्न आपण आज शिकणार आहोत, सो एक्झॅक्टली त्या पॅटर्नमध्ये आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर सर्वांनी शेवटपर्यंत हा सेशन पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीजला शेअर करायचा आहे. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग शोज द करेक्ट रिलेशनशिप अमॉंग प्लेयर्स, कबड्डी प्लेयर्स अँड फुटबॉल प्लेयर्स. आता हा वेन डायग्रामचा प्रश्न आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे की प्लेयर्स, त्यानंतर कबड्डी प्लेयर्स आणि फुटबॉल प्लेयर्स या तिघांचं रिलेशन आपण वेन डायग्राम नुसार कसं दर्शवतो, है ना. तर यामध्ये बघा, एक मुख्य घटक आहे प्लेयर्स, राईट. प्लेयर्स हा मुख्य घटक आहे. त्यानंतर दोन प्रकारचे कबड्डी प्लेयर्स, एक कबड्डी प्लेयर्स आहे, एक फुटबॉल प्लेयर आहे, बरोबर. तर एक कबड्डी प्लेयर आणि एक फुटबॉल प्लेयर. ओके. तर त्यानुसार राईट आन्सर काय असू शकतं, 10 सेकंड मध्ये सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ओके. विच ऑप्शन shows the relationship among players, कबड्डी प्लेयर्स अँड फुटबॉल प्लेयर्स. सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये सुद्धा बघायला मिळतील. वेन डायग्राम नुसार तुम्हाला रिलेशन दिलेले जातील, त्या रिलेशनचं आपल्याला दर्शवायचं आहे वेन डायग्राम मध्ये. ओके. पुढचा प्रश्न बघा, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे, स्टेटमेंट आणि कन्क्लुजन बेस्ड. स्टेटमेंट काय म्हणते, ऑल ॲनिमल्स आर इंटेलिजंट अँड ऑल इंटेलिजंट थिंग्स आर बीइंग ह्युमन बीइंग्स. ठीक आहे. सर्व प्राणी बुद्धिमान आहेत आणि सर्व बुद्धिमान गोष्टी हे मानव आहेत. ठीक आहे. सेकंड स्टेटमेंट म्हणते, सम चिल्ड्रन्स आर इनोसंट, काही मुले इनोसंट आहेत. आता याचं कन्क्लुजन काय म्हणते, सम ॲनिमल्स आर ह्युमन बीइंग्स, कन्क्लुजन 1 है ना. यामध्ये ऑल ॲनिमल्स आर इंटेलिजंट अँड ऑल इंटेलिजंट थिंग्स आर ह्युमन बीइंग. त्याला अनुसरून कन्क्लुजन 1 जर बघितलं, सम ॲनिमल्स आर ह्युमन बीइंग्स, काही प्राणी हे मानव असतात, है ना. आणि कन्क्लुजन 2 काय म्हणते, सम चिल्ड्रन्स आर नॉट इनोसंट. ठीक आहे. तर त्यानुसार कुठला आन्सर राईट असू शकतं आपलं, है ना. स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट बी ला अनुसरून कुठलं कन्क्लुजन राईट असू शकतं, कन्क्लुजन 1, कन्क्लुजन 2 ओनली, दोन्ही कन्क्लुजन्स की दोन्ही कन्क्लुजन्स नाही. ठीक आहे. तर यामध्ये आपलं बोथ फर्स्ट आणि सेकंड कन्क्लुजन आर राईट. ठीक आहे. या ठिकाणी लक्ष द्या, आपण हे थोडस इरेज करूया, त्यानंतर तुम्हाला क्लिअरली दिसेल. ओके. ओके. सो कन्क्लुजन सॉरी स्टेटमेंट काय म्हणते की ऑल ॲनिमल्स आर इंटेलिजंट अँड ऑल इंटेलिजंट थिंग्स आर ह्युमन बीइंग्स. सर्व प्राणी काय असतात, इंटेलिजंट असतात, बुद्धिमान असतात. आणि इंटेलिजंट थिंग्स जे आहेत, जे बुद्धिमान गोष्टी आहेत, ते सर्व ह्युमन बीइंग्स आहेत. त्यानुसार कन्क्लुजन 1 जर पाहिलं तर काय म्हणते, सम ॲनिमल्स आर ह्युमन बीइंग्स, है ना. सो राईट आहे. यामध्ये काय म्हटलं आहे की ॲनिमल्स जर इंटेलिजंट आहे आणि इंटेलिजंट पार्ट जर ह्युमन बीइंग्स आहे, तर ऑब्व्हियसली सम ॲनिमल्स आर ह्युमन बीइंग्स, राईट और रॉंग. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट बघा, सम चिल्ड्रन्स आर इनोसंट. सम चिल्ड्रन्स आर इनोसंट म्हणजे काय, काही मुलं, काही चिल्ड्रन्स जे आहेत ते इनोसंट आहेत. याचा अर्थ काय आहे, काही नाहीत, है ना. काही आहेत तर काही नाहीत असाच त्याचा अर्थ होतो. सम चिल्ड्रन्स आर नॉट इनोसंट. ओके. सो ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. यामध्ये काही ट्रिक्स असतात, काही रूल्स असतात, ते थेरी लेक्चर मध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्यामध्ये विविध प्रकारचे रूल्स आहेत, कसे स्टेटमेंट बेस्ड जे क्वेश्चन्स असतात त्यामध्ये रूल्स नुसार आपण सॉल्व्ह करतो. या सर्व गोष्टी थेरी मध्ये आपण कव्हर करणार आहोत. ओके. पुढचा बघा, वेन डायग्राम काय म्हणतोय, रिलेशनशिप सांगायचंय कोणाचं, बॉईज, स्टुडंट्स आणि गर्ल्सचं. ओके. याचा अर्थ जेव्हा आपल्याला कळतो, त्यानुसार आपण खूप इझिली हे वेन डायग्राम जे आहे ते सॉल्व्ह करू शकतो. आता बॉईज, स्टुडंट्स आणि गर्ल्स असं सांगितलेलं आहे. ओके. तर 10 सेकंड मध्ये सर्वांना कमेंट बॉक्स मध्ये आपला आन्सर सांगायचा आहे. ओके. बॉईज, स्टुडंट्स आणि गर्ल्सचं रिलेशन कसं असू शकतं इन वेन डायग्राम. यामध्ये मुख्य घटक कुठला आहे, तर स्टुडंट आहे, राईट. यामध्ये काही बॉईज आहेत, काही गर्ल्स आहेत, तर काही बॉईज आहेत, काही गर्ल्स आहेत, राईट. सो ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर. ठीक आहे. खूप इझी आहे वेन डायग्राम. परत एकदा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. तर बघा, स्टेटमेंट 1 काय म्हणतोय, स्टेटमेंट ए काय म्हणतोय, ऑल डॉंकीज आर हार्ड वर्किंग. ठीक आहे. सर्व गाढवे मेहनती असतात.
आणि स्टेटमेंट बी बोलतो की सम हार्ड वर्किंग ॲनिमल्स आर ह्युमन बिंग्स, है ना. त्याला अनुसरून कन्क्लुजन 1 काय म्हणते, सम डॉंकीज आर हार्ड वर्किंग आणि सम डॉंकीज आर ह्युमन बिंग. ठीक आहे. तर 10 सेकंड मध्ये आपल्या सर्वांना सांगायचंय स्टेटमेंट ए आणि स्टेटमेंट बी ला अनुसरून कुठलं कन्क्लुजन राईट आहे, कन्क्लुजन 1, कन्क्लुजन 2 की दोन्ही कन्क्लुजन राईट आहेत की दोन्ही कन्क्लुजन चुकीचे आहेत. ठीक आहे. तर राईट आन्सर जो आहे दोन्ही कन्क्लुजन आपले राईट आहेत. ऑल डॉंकीज आर हार्ड वर्किंग, सर्व गाढवे काय आहेत, मेहनती आहेत. तर त्याला अनुसरून सम हार्ड वर्किंग ॲनिमल्स आर ह्युमन बिंग्स, राईट. सो त्याला कन्क्लुजन काय, सम डॉंकीज आर हार्ड वर्किंग. आपलं जर हार्ड वर्किंग आणि हार्ड वर्किंग जर काढलं तर आपल्याला काय मिळतं, सम डॉंकीज आणि सेकंड स्टेटमेंट मध्ये आर ह्युमन बिंग्स. तर ते आपलं कन्क्लुजन 2 मध्ये आहे का, आहे, बरोबर. त्यानंतर काय आहे, सम डॉंकीज आर हार्ड वर्किंग, म्हणजे ऑल जेव्हा डॉंकीज हार्ड वर्किंग आहेत त्यामधले काही डॉंकीज हार्ड वर्किंग आहेत असं सांगितलेलं आहे. तर स्टेटमेंट कन्क्लुजन 1 सुद्धा त्यामध्ये राईट येतो, बरोबर. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम शोज द करेक्ट रिलेशनशिप अमॉंग द थ्री टर्म्स. थ्री टर्म्स कुठले आहेत, विमेन, सिस्टर आणि मदर. तर हा खूप ट्रिकी आहे. आता वुमेन, सिस्टर आणि मदर यामध्ये मुख्य घटक शोधणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर या मुख्य घटकामध्ये काही रिलेटेड आहेत का ते सुद्धा शोधणं गरजेचं आहे, है ना. आता वुमेन यामध्ये काय आहे, वुमेन एक मुख्य घटक आहे. तर त्यामध्ये काही मदर्स जे आहेत ते सिस्टर असू शकतात, काही वुमेन्स मदर्स असू शकतात, है ना. तर त्यानुसार आपलं काय येतं, ऑप्शन डी येतं. तो वुमेन आपला हा जो मुख्य घटक आहे तो वुमेन आहे, है ना. त्यामध्ये हा घटक जो आहे तो सिस्टर, हा घटक जो आहे तो मदर. काही मदर्स सिस्टर आहेत, काही सिस्टर्स मदर सुद्धा आहेत. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन डी आपला करेक्ट येतो. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम शोज द करेक्ट रिलेशनशिप अमॉंग द थ्री टर्म्स. काय, करन्सीज, त्यानंतर युआन आणि बात. खूप सोपा प्रश्न आहे. आपल्याला सर्वांना याचा आन्सर आलं पाहिजे. यामध्ये काय आपल्याला करायचं असतं, अशा प्रकारचे क्वेश्चन जे असतात तेव्हा मुख्य घटक शोधणं किंवा ते रिलेटेड आहेत का, है ना, ह्या सर्व गोष्टी शोधणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तर यामध्ये करन्सीज हा मुख्य घटक आहे आपला, है ना. करन्सीज मुख्य घटक झाला. त्यानंतर युआन आणि बात हे काय आहेत, करन्सीचे प्रकार आहेत, है ना. तर करन्सीचा मुख्य प्रकार एक गोल आपण केलं, करन्सी. त्यानंतर हा एक घटक काय आहे, युआन आणि हे बात, राईट. ऑप्शन सी आपलं करेक्ट येतं. पुढचं बघा, स्टेटमेंट बेस्ड आहे. ऑल बर्ड्स आर व्हाईट, ऑल पॅरेट्स आर बर्ड्स, है ना. त्यानुसार जर बघायला गेलं तर 4 कन्क्लुजन आपल्याला दिलेले आहेत, है ना. तर 4 कन्क्लुजन मध्ये आपलं कुठलं कन्क्लुजन बरोबर आहे, चारही बरोबर आहेत की फक्त फर्स्ट सेकंड बरोबर आहे की फर्स्ट थर्ड बरोबर आहे, है ना, की फर्स्ट आणि 1 सेकंड, ते 2 आणि 3 आहे ऑप्शन बी मध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा 3 आणि 4 आहे का, है ना. तर आपलं ऑप्शन 1 म्हणजे 1 आणि 2, सम बर्ड्स आर व्हाईट, सम पॅरेट्स आर व्हाईट, है ना. यामध्ये एक ट्रिक आहे. जेव्हा स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 जेव्हा ऑल असतं, दॅट इज युअर युनिव्हर्सल. काल आपण पाहिलं होतं, है ना, इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह. इंडक्टिव्ह म्हणजे काय, इंडक्टिव्ह म्हणजे पर्टिक्युलर टू युनिव्हर्सल, है ना, आणि डिडक्टिव्ह म्हणजे युनिव्हर्सल टू पर्टिक्युलर. तर ऑल असतं दॅट इज युनिव्हर्सल आणि सम असतं दॅट इज युअर डिडक्टिव्ह. ठीक आहे, किंवा पर्टिक्युलर असं बोलू शकता, है ना. तर ऑल आहे या ठिकाणी, ऑल बर्ड्स आणि ऑल पॅरेट्स आहे, है ना. तर यामध्ये जेव्हा दोन गोष्टी, दोन स्टेटमेंट मध्ये सेम गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला कट करायच्या आहेत. बर्ड्स आणि बर्ड्स कट केलं आपण, काय काय उरलं, पॅरेट्स आणि व्हाईट उरलं, है ना. तर कन्क्लुजन मध्ये बघा आता, सम पॅरेट्स आर व्हाईट आहे ना, कन्क्लुजन सेकंड मध्ये. त्यानंतर आणखीन काय आहे, सम बर्ड्स आर व्हाईट, ऑल बर्ड्स आर व्हाईट म्हणजे काय, सम बर्ड्स आर ऑलरेडी व्हाईट, राईट. त्यामुळे कन्क्लुजन 1 हा कंपल्सरी राईट असतो, है ना. तर ऑप्शन आपलं फर्स्ट ए जो आहे तो फर्स्ट आणि सेकंड कन्क्लुजन इज राईट. पुढचा प्रश्न बघा, परत एकदा वेन डायग्रामचा प्रश्न आहे. ऍथलेटे, विमेन आणि मदर्स यांच्यामधला आपल्याला संबंध वेन डायग्रामच्या नुसार समजवायचा आहे, है ना. सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा सांगायचं आहे. तर बघा, ऍथलेटे, विमेन आणि मदर यामध्ये मुख्य घटक 2 असू शकतात, है ना. तर कुठला कुठला, वुमेन एक असू शकतो आणि ऍथलेट एक, है ना. विमेन मध्ये जी मदर आहे त्या आपण वुमेन मध्ये एक मदर सब आयटम ठेवू शकतो, है ना. तर काही मदर्स ऍथलेटिक्स सुद्धा असू शकतात, त्यामुळे आपण असं
दर्शवतो वेन डायग्राम मध्ये, है ना. समजा हे एक काय आहे, वुमेन आहे. सम वुमेन्स आर व्हॉट, मदर्स, है ना. बट सम वुमेन्स और सम मदर्स आल्सो ऍथलेटिक्स, म्हणजे ऍथलेटिक्स पण असू शकतात ते, त्यामुळे आपण असं दर्शवलेलं आहे. ओके. वेन डायग्रामचा प्रत्येक पार्ट जो आहे, किती टाइप्स असतात वेन डायग्रामचे, कोणत्या कन्क्लुजनला, कोणत्या स्टेटमेंटला आपण ते वेन डायग्राम कशा प्रकारे दाखवतो, हे सर्व आपण थेरी लेक्चर्स मध्ये डिटेल मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्लेयर, स्टुडंट्स आणि गर्ल्स यामधलं आपल्याला दर्शवायचं आहे वेन डायग्राम मध्ये, है ना. तर प्लेयर, त्यानंतर स्टुडंट्स आणि गर्ल्स हे आपण कसं दर्शवू शकतो, जसं की लास्ट आपला प्रश्न होता त्याचप्रमाणे हे सुद्धा, है ना. तर अशा प्रकारे आपल्याला दर्शवायचं आहे. सम प्लेयर्स आर ऑल्सो गर्ल्स अँड दॅट प्लेयर्स ऑल्सो स्टुडंट्स, है ना. काही स्टुडंट्स गर्ल्स सुद्धा आहेत, काही स्टुडंट्स प्लेयर सुद्धा आहेत, किंवा काही प्लेयर्स गर्ल्स सुद्धा आहेत, काही प्लेयर स्टुडंट सुद्धा आहेत. त्यामुळे आपलं ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर. ठीक आहे. पुढे बघा, आणखीन वेन डायग्रामचा प्रश्न आहे. युनिव्हर्सिटी, प्रोफेसर आणि स्टुडंट्स यांच्यामधलं आपल्याला रिलेशन दर्शवायचं आहे, है ना. युनिव्हर्सिटी, त्यानंतर प्रोफेसर आणि स्टुडंट्स यामध्ये काही नाहीये. एक युनिव्हर्सिटी जो आहे तो काय आहे, मुख्य घटक आहे, है ना. आणि त्यामध्ये नंतर प्रोफेसर एक आला, है ना. तर युनिव्हर्सिटी मध्ये काही स्टुडंट सुद्धा आहेत, राईट. तर आपण बी ऑप्शन जे आहे ते करेक्ट दर्शवतो, है ना. काय दर्शवतो, युनिव्हर्सिटी, प्रोफेसर आणि स्टुडंटचं रिलेशन. ओके. तर या क्वेश्चन 1 आणि 3 जे आहेत या डायग्राम वरती रिलेटेड आहेत ते क्वेश्चन्स. तर बघा या डायग्राम मध्ये काय सांगितलेलं आहे, 1 to 3 क्वेश्चन्स आर बेस्ड ऑन द फॉलोइंग डायग्राम. हा जो डायग्राम आहे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. देर आर 3 इंटरलॉकिंग सर्कल्स आय, एस अँड पी. बरोबर, रेड कलर मध्ये तुम्हाला आय, एस आणि पी हे 3 सर्कल दिसत आहेत. त्यामध्ये बघा, आय स्टँड्स फॉर इंडियन, आय म्हणजे इंडियन, एस फॉर सायंटिस्ट, एस म्हणजे सायंटिस्ट आहेत, आणि पी फॉर पॉलिटिशियन्स. ठीक आहे. त्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील या डायग्राम वरती. सो डायग्राम जो आहे तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्या. प्रत्येक क्वेश्चनच्या बाजूला तुम्हाला डायग्राम दिला जाईल आणि त्या प्रश्नाचं उत्तर डायग्रामच्या आधारावर तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे. तर आपला पहिला प्रश्न आहे, डायग्रामला आधारित हा प्रश्न आहे. त्याला डायग्राम बघून तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. द रिजन विच रिप्रेझेंट्स नॉन इंडियन सायंटिस्ट हू आर पॉलिटिशियन्स. नॉन इंडियन सायंटिस्ट कोण आहे जे की पॉलिटिशियन्स आहेत, डायग्रामला आधारित आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. गैर भारतीय शास्त्रज्ञ जे राजकारणी आहेत. बघा या ठिकाणी इंडियन्स आहेत, एस म्हणजे सायंटिस्ट आणि पी म्हणजे पॉलिटिशियन्स. नॉन इंडियन म्हणजे काय, जे इंडियन नाहीयेत, है ना. ते इंडियन नाहीत याचा अर्थ या सीच्या बाहेर असणार, है ना. याचा अर्थ काय, इंडियन तर पूर्ण एलिमिनेट झालेला आहे. सायंटिस्ट हु आर पॉलिटिशियन म्हणजे सायंटिस्ट आणि पॉलिटिशियन या दोन सर्कल मध्ये रिलेट करणारा किंवा कनेक्ट करणारा एखादा रिजन, है ना. तर कुठला आहे, ऑब्विसली एफ आहे, है ना, जे की दोन्ही सायंटिस्ट आणि पॉलिटिशियन्सला कनेक्ट करत आहे, है ना. तर आपला ऑप्शन ए जो आहे तो एफ या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर ऑप्शन ए आपला काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. नाउ लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. त्याच प्रकारचा प्रश्न आहे आपल्या डायग्राम वरती आधारित. रिजन विच रिप्रेझेंट्स विच इंडियन्स हु आर नायदर सायंटिस्ट नॉर पॉलिटिशियन्स. असे इंडियन्स जे की सायंटिस्ट सुद्धा नाहीयेत आणि पॉलिटिशियन सुद्धा नाहीयेत. म्हणजे इंडियन्स मध्ये असा रिजन आपल्याला सांगायचा आहे जो की सायंटिस्टच्या सर्कलला सुद्धा कनेक्ट होत नाही आणि पॉलिटिशियनच्या सर्कलला सुद्धा कनेक्ट होत नाही, है ना. तर सरळ सरळ आपल्याला दिसतोय सी, विच रिजन इज नॉट कनेक्टिंग टू एनी सर्कल, है ना, सायंटिस्टला सुद्धा आणि पॉलिटिशियन्सला सुद्धा. तर आपला ऑप्शन सी जर बघितला, म्हणजे सॉरी ऑप्शन डी मध्ये सी जो रिजन आहे तो आपला करेक्ट आन्सर आहे. ओके. नाउ लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन आपला डायग्राम वरती आधारित आहे. काय सांगितलं या ठिकाणी बघा, रिजन विच रिप्रेझेंट्स पॉलिटिशियन्स हु आर इंडियन्स एज वेल एज सायंटिस्ट. असे पॉलिटिशियन जे की इंडियन सुद्धा आहेत आणि सायंटिस्ट सुद्धा आहेत. बघा डायग्राम मध्ये इंडियन, सायंटिस्ट आणि पॉलिटिशियनचा सर्कल आहे. तर असे पॉलिटिशियन जे की इंडियन सुद्धा आहेत आणि काय आहेत, सायंटिस्ट सुद्धा आहेत, है ना. तर आपला ऑप्शन सी म्हणजे ए, है ना, ए रिजन जो आहे जो की इंडियन्सला आणि सायंटिस्टला सुद्धा कनेक्ट करत आहे पॉलिटिशियन, है ना. त्यामुळे आपला ऑप्शन सी जो आहे तो करेक्ट आन्सर आहे.
पुढचा प्रश्न जो आहे तो मॅथ्सचा आहे. बघा या ठिकाणी काय म्हटलंय की इन्सर्ट द मिसिंग नंबर इन द फॉलोइंग सिरीज. आपण लास्ट क्वेश्चन मध्ये किंवा लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा या प्रकारचा प्रश्न पाहिला होता है ना. तर बघा 4, 16, 8, 64 क्वेश्चन मार्क आणि 256. तर या क्वेश्चन मार्कच्या जागी कुठला ऑप्शन येईल है ना आपल्याला सांगायचं. ऑप्शन ए आहे 16, ऑप्शन बी आहे 24, सी 32 आणि डी 20 आहे है ना. तर क्वेश्चन मार्कच्या जागी कुठला आपला अंक येईल तर ऑप्शन ए 16. का बघा या ठिकाणी बघितलं तर 4 चा स्क्वेअर 16, 8 चा स्क्वेअर 64, तर 256 कशाचा स्क्वेअर असेल तर 16 चा, राईट. त्यामुळे ऑप्शन ए जो आहे तो आपला करेक्ट आन्सर आहे फोर्थ क्वेश्चनचा. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. What will be the next letter in the following series? DCXW, FEVU, HGTS आणि क्वेश्चन मार्क. आता क्वेश्चन मार्कच्या जागी आपल्याला सांगायचंय कुठला ऑप्शन बसेल है ना. ऑप्शन ए, बी, सी, डी हे दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला लेटर्स दिलेले आहेत. तर फोर्थ जो लेटर सिरीज येईल ती कुठली येईल है ना, लॉजिकली आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन सी JIRQ. बघा या ठिकाणी काय केलेलं आहे CDEF. थांबा एक सेकंड, आपण या ठिकाणी जरा इरेज करूया मग तुम्हाला व्यवस्थितपणे दिसेल. बघा CDEFGH, तर या ठिकाणी IJ है ना. तर IJ कुठे आहे इथेच आहे. दुसरीकडे बघा ऑप्शन ए मध्ये सुद्धा IJ नाहीये, फर्स्ट 2 लेटर्स मध्ये, बी मध्ये सुद्धा नाहीये आणि डी मध्ये सुद्धा नाही. तर IJ है ना. सेकंड लेटर बघा WXUVST है ना. तर पुढे काय येणार QR है ना. त्यामुळे ऑप्शन सी आपला करेक्ट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की फाइंड आउट द रॉंग नंबर इन द सिक्वेन्स है ना. आतापर्यंत आपण काय पाहत होतो की क्वेश्चन मार्कच्या जागी कुठला अंक येईल, त्यामध्ये आपले स्क्वेअर असतील किंवा काही प्लस केलेले असतील अंक. तर या ठिकाणी लॉजिक लावून कुठला आन्सर येईल ज्यामध्ये आपल्याला शोधायचे की रॉंग नंबर, या पूर्ण सिक्वेन्स मध्ये रॉंग सिक्वेन्स नंबर कुठला आहे है ना, ते आपल्याला सांगायचं आहे है ना. ऑप्शन बघा 130 आहे, म्हणजे यामधलंच एखादा असणार आहे जो की रॉंग आहे, तो आपल्याला ओळखायचा आहे आणि रॉंग जो असेल तो ऑप्शन मध्ये आपल्याला सांगायचा आहे. 142, 153 आणि 165 आहे है ना. तर कुठला असू शकतो रॉंग, तर रॉंग जो आहे तो आहे 165, म्हणजे आपला लास्ट वाला. या ठिकाणी काय केलेलं आहे 125 प्लस 2 केलेला आहे. त्यानंतर 127 प्लस 3 केलेला आहे. 130 प्लस 5, त्यानंतर प्लस 7 है ना. त्यानंतर किती आहे प्लस 11 आहे बरोबर. त्यानंतर प्लस किती 13 है ना. तर 165 बघा प्लस 11 म्हणजे 135 प्लस 13 केलं तर किती येणार 166 येणार, राईट. तर इथं 165 च्या जागी काय पाहिजे 166 पाहिजे. त्यामुळे आपला 165 जो आहे तो रॉंग नंबर आहे. आलं लक्षात. पुढचा प्रश्न जो आहे अल्फाबेट्स वरती आहे, लेटर्स वरती आहे. इन अ सर्टेन कोड गेम्स मॅन इज रिटन ॲज AGMEMSAN है ना. हाऊ वुड डिस्क्लोज, म्हणजे हा जो शब्द आहे तो कशा प्रकारे लिहिला जाईल इन द सेम कोड. आता या कोड मध्ये काय केलेलं आहे तुम्ही बघा. गेम्स मॅन जे आहे GAMESMAN, यामधले जे सुरुवातीचे 2 लेटर आहेत ते उलट केलेले आहेत, म्हणजे काय येणार ए आणि जी है ना. त्यानंतर 2 सोडून त्याच्या पुढचे 2 काय आहेत, म्हणजे बघा हे ME जसे तसे येणार पुढचे 2. त्यानंतर हे उलट करायचे आहेत MS, आता इथे लिहितो मी AGME आणि त्यानंतर MS है ना, आणि AN जशाच तसं इथे लिहिलेलं आहे गेम्समॅनचं AGMEMSAN. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे डिस्क्लोजचं कसं लिहिलं जाईल, तर ऑप्शन मध्ये काय काय IDSCOLAC है ना. तर डिस्क्लोज मध्ये पण काय करणार मग आता DI सुरुवातीचं जे आहे ते काय करणार उलट लिहिलं जाणार, म्हणजे ID है ना. पुढचे 2 जे आहेत SC तशाच तसे लिहिणार आणि त्याच्या पुढचे LO चं उलट लिहिणार OL आणि S है ना. तर बघा IDSCOLSE आहे का ऑप्शन ए मध्ये IDSCOLSE. ठीक आहे, ऑप्शन ए आपला त्यामध्ये राईट असणार. आय होप सर्वांना समजलं असेल. समजलं असेल तर तुम्ही रिवाइंड करा
रिव्हर्स करा व्हिडिओ आणि परत एकदा पहा, तुम्हाला समजेल. ठीक आहे, वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे आता. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हेरी इझी क्वेश्चन. अल्फाबेट किंवा त्याला तुम्ही लेटर सिरीज सुद्धा म्हणू शकता. इन अ सर्टेन कोड क्लॉक इज रिटन KLOLC, म्हणजे उलट केलंय बघा या ठिकाणी, KLOLC है ना, असं उलट केलेलं आहे. तर स्टेप्स जे आहेत ते कशा पद्धतीने लिहिलं जाईल, तर ऑप्शन्स आहेत तिथे या ठिकाणी SPEST, SET, त्यानंतर SPETS, SPETS आहे या ठिकाणी बघा. तर स्टेप्सला त्याचं काय करायचं, आपल्याला उलट लिहायचं आहे. मग S येणार पहिले, S, मग P येणार, मग E येणार, मग T येणार परत, आणि मग S येणार है ना. SPETS आपण स्पेट्स सुद्धा त्याला म्हणू शकतो. तर बघा ऑप्शन्स मध्ये आहे का स्पेट्स, तर आहे. ऑप्शन ए मध्ये आहे, सॉरी ऑप्शन सी मध्ये आहे, इथे S आहे, T नाहीये. ठीक आहे, तर ऑप्शन सी जो आहे तो आपला करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, फाइंड आउट द रॉंग नंबर इन द सिक्वेन्स. त्याचप्रमाणे आपल्याला, जसं आपण क्वेश्चन पाहिला ना, त्याचप्रमाणे आपल्याला सांगायचं की रॉंग नंबर यामध्ये कुठला असेल. आता 52, 51, 48, 43, 34, 27, 16 असे आपल्याला अंक दिलेले आहेत. तर या अंकापैकी कुठला नंबर जो आहे तो रॉंग आहे या ठिकाणी, है ना, तो आपल्याला सांगायचा आहे यामध्ये. सो आपला राईट आन्सर जो आहे तो 34 आहे. बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, 52 -1 51. ठीक आहे, त्यानंतर 51 मधून काय केलेलं आहे, -3 केलेलं आहे, है ना. त्यानंतर 48 मधून काय केलेलं आहे, -5, त्यानंतर -7 है ना, त्यानंतर -9 आणि त्यानंतर -11. तर या ठिकाणी बघितलं जर 34 मध्ये है ना, 43 मधून जर -7 केलं तर किती यायला पाहिजे, 36 यायला पाहिजे, राईट. या ठिकाणी 34 च्या जागी काय आलं पाहिजे, 36 यायला पाहिजे ना. तर आपल्या इथं काय लिहिले, 34 लिहिले, त्यामुळे रॉंग काय आहे, 34 अंक रॉंग आहे या ठिकाणी, है ना. त्यामुळे आपला बी ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द नेक्स्ट नंबर इन द सिरीज 2, 5, 9, 19, 37 आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलाय. तर क्वेश्चन मार्कच्या जागी कुठला अंक येईल आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. A74, A75, C76 आणि D नन ऑफ दी अबोव. ठीक आहे, यामध्ये लॉजिक काय लावलेलं आहे बघा. बघा 2 च्या नंतर 2 गुणिले, फर्स्ट वाला बघू आपण, 2 गुणिले काय केलं या ठिकाणी 2 है ना, आणि प्लस 1 केलेलं आहे या ठिकाणी, म्हणजे 2 गुणिले 2 4 आणि 1 काय येईल 5 है ना. त्यानंतर सेकंड मध्ये काय केले, 5 गुणिले 2 आणि -1 केलं, त्यामुळे आपलं ऑप्शन काय येईल, आपलं सिरीज मध्ये काय येईल 9 येईल. पुढे काय केले बघा, 9 × 2 + 1, 9 दोन्ही 18 आणि 1 19 है ना. त्यानंतर फोर्थ मध्ये त्याचप्रमाणे केलेलं आहे, 19 गुणिले 2 आणि त्यानंतर -1, मग 37 आलेलं आहे. याचप्रमाणे असं पुढे लावून लॉजिक लावून आपल्याला काय दिलेलं आहे, हा नेक्स्ट नंबर आपल्याला शोधायचा आहे. त्यामुळे आपला ऑप्शन काय येईल, B75 राईट आन्सर येईल, है ना. ओके, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मंडे टू थर्सडे रोज सकाळी 8 वाजता आपला लेक्चर असणार आहे एन्व्हायरमेंट, पीपल अँड डेव्हलपमेंट वरती. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वॉटरबॉर्न डिझीज, म्हणजे पाण्यातून जे आजार होत असतात, पाण्यातून जे उद्भवणारे आजार असतात, तर यापैकी कुठला आजार तो नाहीये. ओके, ए मिझल्स, बी टायफॉइड, सी कॉलरा की डी हेपेटायटिस. तर याचा राईट आन्सर आहे मिझल्स. मिझल्स जो आहे त्याला रुबेला असं सुद्धा म्हटलं जातं, जे की रेस्पिरेटरी सिस्टीम वरती अटॅक करत असतं डायरेक्ट. परंतु हा जो डिझीज आहे तो पाण्याद्वारे किंवा वॉटरबॉर्न डिझीज नाहीये. ओके, तर कुठले कुठले असतात वॉटरबॉर्न डिझीज आपण बघूया. पहिला आहे डायरिया. डायरिया जो आहे तो वॉटरबॉर्न डिझीज आहे. त्यानंतर वॉमिटिंग होते वॉटर पोल्युशनमुळे, टायफॉइड होतो, डिप्थेरिया होतो, राईट. अशा प्रकारे वेगवेगळ्या आहेत. हेपेटायसिस, किडनी डॅमेज, नर्व्ह डिसऑर्डर किंवा स्किन लेजन सुद्धा हे पाण्यातून होणारे असे आजार आहेत. तर मिझल्स किंवा रुबेला म्हणू शकता, अशा प्रकारचे आजार जे आहेत ते पाण्यातून किंवा वॉटर पोल्युशनमुळे होत नसतात. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग युनिट्स इज युज्ड फॉर मेजरिंग द टर्बिडिटी ऑफ वॉटर. टर्बिडिटी म्हणजे गळती किंवा पाण्याची स्वच्छता जी असते ती मोजण्यासाठी कुठला युनिट यूज केला जातो. ए
EAU फॉर्मलायझिंग अटेन्युएशन युनिट, की बी FNU फॉर्मलायझिंग नेफिलोमेट्रिक युनिट, की सी NTU नेफिलोमेट्रिक टर्बिडिटी युनिट्स, की डी ऑल ऑफ दी अबोव. तर याचा राईट आन्सर आहे ऑल ऑफ दी अबोव. म्हणजे हे तिन्ही युनिट्स जे आहेत ए बी आणि सी ऑप्शन मधले, हे तिन्ही युनिट टर्बिडिटी ऑफ वॉटर मेजर करण्यासाठी यूज केले जातात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही जी टर्बिडिटी आहे वॉटरची, त्यामध्ये काय असतात, मायक्रो पार्टिकल्स असतात, त्याला सेलॉइड सुद्धा म्हटलं जातं. तर हे बिगर पार्टिकल्स असतात पाण्यामध्ये, ज्यामुळे की पाण्याची जी क्लॅरिटी आहे ती कळून येत असते. तर टर्बिडिटी यूज करण्यासाठी आपण बघितले की 3 युनिट्स यूज केले जातात मेजरमेंटसाठी. जसं की आपण इथे बघू शकतो की 250 युनिट असेल तर पाण्याची जी क्लॅरिटी आहे ती कमी असते. त्यानंतर जसं जसं युनिट्स कमी होत जातात तसं पाण्याची क्लॅरिटी किंवा पाण्याची स्वच्छता आपण बोलू शकतो ती वाढत जाते. राईट. तर टर्बिडिटी यूज करण्यासाठी हे 3 मेजर्स यूज केले जातात, युनिट्स यूज केले जातात. वळूया पुढील प्रश्नाकडे. क्लोरोफ्लोरोकार्बन आर नॉन फ्लेमेबल केमिकल्स मेनली यूज्ड इन. तर क्लोरोफ्लोरोकार्बन एक नॉन फ्लेमेबल अज्वलनशील केमिकल आहे. ते कोणत्या गोष्टीमध्ये यूज केला जातो असा प्रश्न विचारलेला आहे. ए परफ्युम्स मध्ये, बी रेफ्रिजरेटर्स मध्ये, सी एअर कंडिशनर्स मध्ये, की डी ऑल ऑफ दी अबोव. तर याचा राईट आन्सर आहे ऑल ऑफ दी अबोव. ते परफ्युम्स असेल, रेफ्रिजरेटर असेल किंवा एअर कंडिशनर असेल, या तिन्ही गोष्टींमध्ये हा क्लोरोफ्लोरोकार्बन केमिकल यूज केला जातो. वळूया पुढील प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड द सेकंडरी एअर पोल्युशन. तर एअर पोल्युशनचे एक पार्ट असतात दोन, की प्रायमरी एअर पोल्युशन किंवा पोल्युटंट किंवा सेकंडरी एअर पोल्युटंट, असे दोन प्रकार असतात. तर खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला सेकंडरी एअर पोल्युटंटचा पार्ट नाही. ए पॅन्स, बी ओझोन, सी कार्बन मोनॉक्साईड, की डी नायट्रोजन डायऑक्साईड. तर याचा राईट आन्सर आहे ओझोन, बी ओझोन. ओके. तर ओझोन जे आहे त्याला सेकंडरी एअर पोल्युटंट असं संबोधलं जातं. तर कुठले कुठले एअर पोल्युटंट असतात सेकंडरी कंडिशन मध्ये? सिम्टम्स मे इन्क्लूड ॲब्डोमिनल पेन. काय काय सिम्टम्स होऊ शकतात बघा लीडचं, जर आपण ब्रिदिंग माध्यमातून किंवा अन्नाच्या माध्यमातून शिशेचं सेवन केलं तर. ॲब्डोमिनल पेन होतं, कॉन्स्टिपेशन होऊ शकतं, हेडॅक होतं, इरिटेबिलिटी होतं, मेमरी प्रॉब्लेम होतो, इन्फर्टिलिटी सुद्धा होते आणि टिंगलिंग इन हँड्स आणि फीट ते सुद्धा होतं. मेंटल रिटायर्डनेस होतं, हाय ब्लड प्रेशर, डिसऑर्डर ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम, या सर्व गोष्टी होतात जेव्हा आपल्या शरीरामध्ये शिशेचं प्रमाण वाढत असतं. ठीक आहे. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ सेकंडरी पोल्युटन्स. त्यामध्ये ओझोन आहे, त्यानंतर ऍसिड रेन जे की सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड आहे, पार्टिक्युलेट मॅटर्स आहेत, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, त्यानंतर पेरोक्सी असेल, नायट्रेट्स, हे सुद्धा सेकंडरी पोल्युटंट्स कन्सिडर केले जातात. ओके. तर यावरती क्वेश्चन जर आला सेकंडरी पोल्युटंट्स कुठले कुठले आहेत तर तुम्ही उत्तर देऊ शकता. वळूया पुढील प्रश्नाकडे. Which of the following agents is or are responsible for turning the Taj Mahal yellow? तर ताजमहल जो आहे त्याचा पांढरा कलर येल्लो होण्यासाठी कोणती गोष्ट रिस्पॉन्सिबल आहे? ओके. ए सल्फर, बी क्लोराईन, सी सल्फर डायऑक्साईड, की डी नायट्रोजन डायऑक्साईड. तर याचा राईट आन्सर आहे सी सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईड मुळेच हे ताजमहल जे आहे त्याचा कलर येल्लो होत चाललेला आहे. तर आपण बघू शकतो की ताजमहलचा जो सुरुवातीला कलर होता, पांढरा शुभ्र कलर होता, तर त्याचा कलर आता सध्याच्या काळामध्ये पोल्युशनच्या मुळे पिवळा पडत चाललेला आहे. तर त्याला रिस्पॉन्सिबल काय आहेत? तर या दोन गोष्टी आहेत, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड. हे मेनली कार्बन बेस्ड पार्टिक्युलेट्स असतात जे की हवेमध्ये पसरलेले असतात. हॅव स्टेडीली वेदर्ड अँड इरोडेड द ताज ब्रिलियंट्स व्हाईट फॅकेड गिव्हिंग इट अ येल्लो शीन. राईट. म्हणजे हे पांढरा शुभ्र कलर जो आहे ताजमहलचा, त्याला पिवळा कलर मध्ये रूपांतर करण्याचं कारण ह्या दोन गोष्टी आहेत, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड. ठीक आहे. तर वळूया पुढील प्रश्नाकडे. स्मोक, फ्युम्स, ऍश, डस्ट, नायट्रिक ऑक्साइड अँड सल्फर डायऑक्साइड या सर्व गोष्टी कशाच्या सोर्सेस आहेत? द मेन सोर्स ऑफ व्हॉट? प्रायमरी पोल्युटंट्स, सेकंडरी पोल्युटंट्स, बायोडिग्रेडेबल पोल्युटंट्स, की नन ऑफ दी अबोव. तर आपण मागील क्वेश्चन मध्ये पाहिलं होतं की सेकंडरी पोल्युटंट्स काय काय असतात. त्यानुसार बघायला गेलं तर या सर्व गोष्टी सेकंडरी पोल्युटंट्स मध्ये आढळत नाहीत. बरोबर. म्हणून याचा राईट आन्सर आहे प्रायमरी पोल्युटंट्स. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत, स्मोक, फ्युम्स,
ऍश, डस्ट, नायट्रिक ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या प्रायमरी पोल्युटंट्स मध्ये आढळत असतात. तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी प्रायमरी पोल्युटंट्स मध्ये आढळल्या जातात. त्यामध्ये पॉइझनस गॅस झाला, कलरलेस झालं, या सर्व गोष्टी कार्बन मोनॉक्साईड मध्ये आढळतात. त्यानंतर इंडस्ट्रीचं वेस्ट असेल किंवा धूर असेल, ऑटोजचा धूर असेल, या सर्व गोष्टी सुद्धा प्रायमरी पोल्युटंट्स मध्ये आढळतात. त्यानंतर ऍसिड रेन, राईट, इंडस्ट्रीज सोर्सेसमुळे जे पोल्युशन होतं त्या गोष्टी, कंबशन, त्यानंतर डस्ट, ऍश किंवा सॉल्ट पार्टिकल्स या पर्टिक्युलेट मॅटर जे आहेत हे सुद्धा प्रायमरी पोल्युटंट्स मध्ये आढळल्या जातात. पुढील प्रश्न, स्लॅश अँड बर्न ऍग्रिकल्चर विच इज नॉट अ हेल्दी टेक्निक ऑफ फार्मिंग अँड डिप्लेट्स सॉइल ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रियंट्स इज अ पार्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे फार्मिंगची किंवा शेतीची अशी पद्धत ज्यामध्ये की स्लॅश केलं जातं किंवा बर्न केलं जातं म्हणजे जाळलं जातात, राईट. तर अशी पद्धत जी की हेल्दी नसते फार्मिंग साठी आणि जे सॉइल आहे त्याला डिप्लेट्स करत असतं किंवा सॉइल मधील जे न्यूट्रियंट्स आहेत त्याला डिप्लेट्स करत असतं. तर अशी कुठल्या प्रकारची फार्मिंग आहे? ए, स्ट्रिपिंग फार्मिंग, बी, इंटरक्रॉप फार्मिंग, सी, झूम कल्टिवेशन की डी, नन ऑफ दी अबो. तर ऑब्व्हियसली याचा राईट आन्सर आहे झूम कल्टिवेशन. झूम कल्टिवेशन मध्ये जे आहे हे पीक वाढून गेल्यानंतर त्याचा जो उर्वरित भाग असतो त्याला जाळलं जातं. तर त्यामुळे जे आहे सॉइल जे असतं त्यातले न्यूट्रियंट्स हे डिप्लॉय किंवा डिप्लेट्स होत असतात. डिप्लॉय नाही, सॉरी, डिप्लेट्स होत असतात. तर या ठिकाणी आपण बघू शकता की कशा प्रकारे हे शेतीमधील पीक जे आहे ते जाळत आहेत. तर याला झूम कल्टिवेशन म्हटलं जातं किंवा हे स्पेशली नॉर्थ साइडला जास्ती आपल्याला बघायला मिळतं. ओके, तर त्या ठिकाणी असं मानलं जातं की हे जे झूम कल्टिवेशन आहे ही जी पद्धत आहे यामुळे सॉइल फर्टिलिटी वाढत असते, परंतु सॉइल मधील जे न्यूट्रियंट्स आहेत ते डिप्लेट होत असतात या पद्धतीमुळे. ओके, तर ही आहे झूम कल्टिवेशन. वळूया पुढील प्रश्नाकडे. Waste removal system was established in which of the following cities for the first time? वेस्ट रिमूव्हल किंवा शहरामधील जो कचरा असतो ती काढण्याची प्रणाली किंवा काढण्याची पद्धत जी आहे ती कुठल्या सिटीमध्ये फर्स्टली आली गेली होती? ए, एथन्स, बी, लाहोर, सी, पॅरिस की डी, लंडन. तर याचं राईट आन्सर आहे ए, एथन्स. एथन्स जी सिटी आहे त्यामध्ये सर्वप्रथम वेस्ट मटेरियल जे आहे, वेस्ट रिमूव्हल जे आहे ही सिस्टीम एस्टॅब्लिश केली गेली होती. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सॉलिड वेस्ट डिस्क्राइब द टर्म म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. तर कुठल्या प्रकारचं वेस्टेज जे आहे सॉलिड वेस्टेज त्याला म्युनिसिपल सॉलिड वेस्ट असं संबोधलं जातं, राईट. ए, टॉक्सिक वेस्ट, बी, हॅझार्डस वेस्ट, सी, नॉन टॉक्सिक की डी, नॉन हॅझार्डस. तर ऑब्व्हियसली नॉन हॅझार्डस वेस्ट जे आहे, फूड वेस्ट असेल किंवा ऑर्गॅनिक वेस्ट असतील त्याला म्युनिसिपल सॉलिड वेस्ट असं म्हटलं जातं. वळूया पुढील प्रश्नाकडे. द प्रोसेस ऑफ बर्निंग municipal solid waste under suitable temperature and conditions in a specific furnace is called. म्हणजे अशी प्रोसेस किंवा अशी पद्धती ज्यामध्ये म्युनिसिपल वेस्ट आहे, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट त्याला बर्न केलं जातं एका सुटेबल टेम्परेचर आणि सुटेबल कंडिशन्स मध्ये, ही प्रोसेसला काय म्हटलं जातं? ए, लँडफिल, बी, इन्सिनरेशन, सी, रिसायकलिंग की डी, वर्मी कंपोस्टिंग. वर्मी कंपोस्टिंग म्हणजे गांडूळ खत असं आपण म्हणतो त्याला. तर याचा राईट आन्सर आहे बी, इन्सिनरेशन. इन्सिनरेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे की काही टिश्यूज असतील, डेड टिश्यूज असतील किंवा बायोलॉजिकल ऑर्गन्स असतील, या सर्व गोष्टींना जेव्हा त्यांच्या वेस्टेजला जेव्हा जाळलं जातं किंवा बर्न केलं जातं त्याला इन्सिनरेशन असं म्हटलं जातं. ओके, पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग एरिया हॅज द लोवेस्ट चान्स ऑफ प्रोड्युसिंग अ बायोमेडिकल वेस्ट. अशी कुठली जागा आहे किंवा कुठला एरिया आहे ज्या ठिकाणी बायोमेडिकल वेस्ट प्रोडक्शन जे आहे ते कमी प्रमाणात होत असतं, राईट. ए, हॉस्पिटल्स, बी, क्लिनिक्स, सी, लॅबोरेटरीज की डी, ऍग्रिकल्चरल लँड्स. तर ऑब्व्हियसली हॉस्पिटल्स मध्ये आपण बघू शकतो बायोमेडिकल वेस्टेज जास्त असतं, क्लिनिक्स मध्ये आणि लॅबोरेटरीज मध्ये सुद्धा, परंतु ऍग्रिकल्चरल लँड्स मध्ये असे बायोमेडिकल वेस्टेजचं प्रमाण कमीच बघण्यात येतं. त्यामुळे राईट आन्सर आहे ऍग्रिकल्चरल लँड्स, जिथे की बायोमेडिकल वेस्टेजचं प्रोडक्शन सर्वात कमी प्रमाणात असतं. वळूया पुढील प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बायोमेडिकल वेस्ट. तर आपण मागील प्रश्नामध्ये बघितलं की हॉस्पिटल, क्लिनिक, लॅबोरेटरीज या ठिकाणी बायोमेडिकल वेस्टेज हे जास्त प्रमाणात होत असतं.
तर त्या ठिकाणी जे बायोमेडिकल वेस्टेज होतं ते कुठले असतात आणि या दिलेल्या ऑप्शन्स मध्ये ते बायोमेडिकल वेस्टेज कुठलं नाहीये असं विचारलेलं आहे. तर ए ॲनिमल वेस्ट, बी मायक्रोबायोलॉजिकल वेस्ट, सी केमिकल वेस्ट की डी डोमेस्टिक वेस्ट. तर यापैकी कुठलं वेस्टेज आहे जिथे की बायोमेडिकल वेस्टेज नसतं. ओके, तर ऑब्व्हियसली डोमेस्टिक वेस्ट हे या ठिकाणी बायोमेडिकल वेस्टेज नसतं. ॲनिमल वेस्ट झालं, मायक्रोबायोलॉजिकल वेस्ट झालं किंवा केमिकल वेस्ट झालं, या ठिकाणी बायोमेडिकल वेस्ट हे आढळत असतं. राईट, बघूया पुढील प्रश्न. Autoclaving and microwaving are done for which of the following types of medical wastage. म्हणजे ऑटोक्लेविंग अँड मायक्रोवेव्हिंग ह्या कुठल्या मेडिकल वेस्टेज साठी यूज केलं जातं असा प्रश्न विचारलेला आहे. ए ह्युमन अॅनाटॉमिकल वेस्ट, बी रिसायकलेबल कंटॅमिनेटेड वेस्ट, सी सायटोटॉक्सिक ड्रग्स की डी मायक्रोबायोलॉजिकल वेस्ट. तर ऑब्व्हियसली रिसायकलेबल कंटॅमिनेटेड वेस्ट जे आहे त्यामध्ये ऑटोक्लेविंग अँड मायक्रोवेव्हिंग यूज केलं जातं. ओके, पुढील प्रश्न. व्हेन डिड हजार्डस वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट इनॅक्टेड इन इंडिया. तर इंडियामध्ये हजार्डस वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट कोणत्या साली अंमलात आणलेलं होतं. ए 1988 1988, बी 1989 1989, सी 1990 1990 की डी 1991 म्हणजे 1991. तर ऑब्व्हियसली जर राईट आन्सर आहे 1989 या साली हजार्डस वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट इंडियामध्ये इस्टॅब्लिश केलं गेलं होतं. According to the Sustainable Development Goal 13, the biggest threat towards development is. तर मागील काही लेक्चर्स मध्ये MDG आणि SDG जो फर्स्ट चॅप्टर आहे युनिट 9 चा पेपर 1 मध्ये, त्यामध्ये आपण सर्व गोल्स बघितलेले आहेत MDG आणि SDG चे, म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल झाला आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल झाला. तर त्यामधील 13 जो गोल आहे राईट, त्यानुसार द बिगेस्ट थ्रेट टुवर्ड्स डेव्हलपमेंट इज हे विचारलं गेलेलं आहे. ए क्लायमेट चेंज, बी पोल्युशन, सी मेल्टिंग पोलर आइस कॅप्स की डी पोल्युशन ग्रोथ. तर याचा राईट आन्सर आहे क्लायमेट चेंज. जो 13 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा जो 13 गोल आहे तो क्लायमेट चेंज वरती दिला गेलेला आहे. ओके ओके, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. इन केस ऑफ विच ऑफ द फॉलोइंग प्रायमरी पोल्युटंट्स द मॅन-मेड कॉन्ट्रीब्युशन टू ग्लोबल एमिशन इज मोर कम्पेअर्ड टू दॅट फ्रॉम नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे ग्लोबली जे एमिशन होतं प्रायमरी पोल्युटंट्सचं, त्यामध्ये मॅनमेड कॉन्ट्रीब्युशन हे जास्ती आहे कम्पेअर्ड टू नॅचरल रिसोर्सेस मध्ये. तर असा कुठला पोल्युटंट आहे ज्यामध्ये मॅनमेड कॉन्ट्रीब्युशन जास्ती आहे नैसर्गिक रिसोर्सेस पेक्षा. ए सल्फर डायऑक्साइड, बी नायट्रिक ऑक्साइड, सी मिथेन की डी कार्बन डायऑक्साइड. तर याचं राईट आन्सर आहे डी कार्बन डायऑक्साइड, ज्यामध्ये की मॅनमेड कॉन्ट्रीब्युशन जास्ती असतं कम्पेअर्ड टू नॅचरल रिसोर्सेस. फॉर एक्झाम्पल आपण इथे बघू शकतो. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की जे ओरिजिन आहे, म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये जे CO2 चं एमिशन होतं त्याचं ओरिजिन म्हणजे कुठल्या सेक्टर मधून किती प्रमाणात एमिशन होत असतं इथे दिलेलं आहे. तर मॅनमेड बघायला गेलं तर त्यामध्ये 11% आहे, 11% आहे. त्यानंतर नॅचरल रिसोर्सेस मधून 17% होत असतं. आणि जे प्री इंडस्ट्रियल लेवल होती, जी पिरियड होता, त्यामध्ये 72% एमिशन होत असतं. कशाचं? तर CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइडचं. तर हे मॅनमेड असेल किंवा प्री इंडस्ट्रियल लेवल असेल, हे दोन्हीचा संबंध ह्युमन बिंगशी येतो. म्हणून मॅनमेड कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते सर्वात जास्त असतं. 11 + 72 83% हे CO2 चं जे एमिशन आहे ऍटमॉस्फिअर मध्ये ते मॅनमेड सेक्टर मधून सर्वात जास्त होतं कम्पेअर्ड टू नॅचरल रिसोर्सेस. वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढे बघा, आणखीन एक डेटा दिलेला आहे. त्या डेटाच्या आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे त्या डेटाच्या आधारे. ठीक आहे. मेजरमेंट ऑफ सम व्हेरिएबल एक्स, हा जो एक्स आहे त्याचे व्हेरिएबल्स आहेत, आर मेड ऍट द इंटरवल ऑफ 1 मिनिट फ्रॉम 10 AM to 10:20 AM. ठीक आहे. द डेटा डज ऑब्टेन इज ऍज फॉलो. तो डेटा जो आहे तो आपल्याला खाली दिलेला आहे की 1 मिनिटाचा इंटरवल असतो, त्यामध्ये एक्स चे काही व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे 10 पासून ते 10-20 पर्यंतचा जो टाइम होता त्याचे 1 मिनिटाचे इंटरवल्स आहेत, त्याचे किती व्हेरिएबल्स आहेत तर मोजून बघा. इथे 20 व्हेरिएबल्स आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 व्हेरिएबल्स आहेत. ठीक आहे. तर या 20 व्हेरिएबल्सच्या आधारे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्याच्या आधी आपल्याला याला क्रमानुसार लावावं लागेल की सर्वात मोठी संख्या 70,
त्यानंतर 69 असं क्रमाने लावल्यानंतर मी तुम्हाला पुढे काढून दिलेलं आहे क्रमाने. तर त्याच्या आधारावर आपण बघूया, प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर x चे व्हेरिएबल जे आहेत ते क्रमानुसार मी इथं दिलेले आहेत. 70 मग 69 68 असं असं उतरत्या क्रमाने दिलेले आहेत. तर याच्या आधारावर जो प्रश्न विचारला जाईल ते आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. पहिला प्रश्न काय विचारलाय, द व्हॅल्यू ऑफ x which is exceeded 10% of the time in the duration of measurement. तर हे जे व्हेरिएबल्स आहेत किती आहेत, 20 आहेत. 20 म्हणजे किती, 100%. तर आपल्याला 10% काढायचे है ना, तर किती असेल है ना, 10% म्हणजे 2 असतील बरोबर. तर 2 व्हेरिएबल्स म्हणजे किती आहेत, 2 ते 10% आहे. मग आपल्याला प्रश्न असा विचारलाय की 10% जे व्हेरिएबल्स आहेत म्हणजे हे 2, त्याला एक्सीड करणारा व्हेरिएबल कुठला असेल किंवा व्हॅल्यू x ची कुठली असेल. तर त्याला एक्सीड कुठला करतोय, 68 करतोय ना, है ना. 10% च्या पुढे कुठला आहे, 68, राईट. तर त्यामुळे आन्सर आपला बी 68 हा असेल. तर अशा प्रकारेच आपला पुढचा प्रश्न सुद्धा विचारले जातील, तर तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला. जर 20 आहे इथे व्हेरिएबल्स, तर 10% म्हणजे सुरुवातीचे 2, 20 म्हणजे हे 2, 30 म्हणजे हे 2, 40 म्हणजे हे 2, है ना. असे आपल्याला 100% पर्यंत करायचे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, द व्हॅल्यू ऑफ x which is exceeded 90% of the time in the duration of measurement. आता मी तुम्हाला जसं की सांगितलं 20 व्हेरिएबल्स आहेत. 20 मध्ये 10% जर असेल तर तो किती असणार, किती असतील व्हेरिएबल, 2 व्हेरिएबल्स असतील, राईट और रॉंग. तर 10% 2 असतील तर 90% किती असणार, मग 18 असतील व्हेरिएबल्स, राईट. तर 90% ला एक्सीड करणारा कुठला व्हेरिएबल असेल, 19 असेल. 18 पर्यंत 90% आहे, तर 90% पेक्षा जास्त जर करायचं असेल तर जास्त म्हणजे 18च्या पुढचा म्हणजे किती असेल, 19. तर 19 या ठिकाणी बघा कुठला व्हेरिएबल आहे, हा 20 आहे. त्याच्या अलीकडचा 19 व्हेरिएबल किती, 61 है ना, 61. पुढचा प्रश्न, द व्हॅल्यू ऑफ x which is exceed 50%. 50% म्हणजे किती असेल आता, 10 पर्यंत है ना. तर 11वा व्हेरिएबल जो असेल तो असेल आपला एक्सिडिंग द 50% है ना. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेव्हन्थ, 8, 9, 10 आणि 11 किती, 64. तर ऑप्शन मध्ये 64 आहे का, आहे. ऑप्शन डी है ना. तर ऑप्शन डी आपला काय असेल, करेक्ट आन्सर असेल. बघा आता पुढे थोडासा उलट प्रश्न विचारलाय. हा, व्हॅल्यू ऑफ x which is below 60% of the time in the duration of measurement is. आता आपल्याला एक्सिडिंग विचारत होता, आता बिलो विचारले. तर 60% पर्यंत आपला कुठला असेल, तर 12वा पर्यंत असेल है ना. 11 आणि 12, 11 आणि 12 काय होतं आपलं, 60% होतं. तर 10वा असेल तो काय करेल, 60% च्या बिलो असेल, राईट और रॉंग. 60% च्या बिलो 10वा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 है ना, 65. 65 आहे का ऑप्शन, ऑप्शन बी. त्याचप्रमाणे पुढचा सुद्धा प्रश्न आहे, 20% च्या बिलो. 20% म्हणजे किती असेल, आता हे दोन 20% असतील है ना. तर 20% च्या बिलो कुठला आहे या ठिकाणी, 20% च्या बिलो 69. 69 आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन बी. ओके, तर सोपे प्रश्न असतात, फक्त आपल्याला फोकस करायला लागतो. कधी कधी क्वेश्चन्सला बघून आपण गोंधळून जातो, थोडंसं अवघड दिसतं, परंतु त्यामध्ये अवघड नसतं. थोडंसं आपल्याला फोकस करून प्रॅक्टिस मध्ये आपल्याला खूप सारी मदत होईल. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल डेटा इंटरप्रिटेशन, तेवढं तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये सोपं जाणार आहे. ठीक आहे, तर आपण यावरती आणखीन प्रश्न जे आहे डेटा इंटरप्रिटेशनचे वेगवेगळ्या चॅप्टर वरती ते आपण डिस्कस करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. रेग्युलर लेक्चर जे आहेत आपले ग्लोबल ऑनलाईन मराठीवरती रोज रात्री 9 वाजता तुम्ही पाहायचं आहे.